हा काय सुंदर झाली आहे व्हेज कोल्हापुरी. खूप सुंदर वास येतोय, घरामध्ये नुसतं दरवळतोय. मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे व्हेज कोल्हापुरी. आता ह्या मी कढईमध्ये 4 चमचे ऑइल घेतलेलं आहे आणि माझ्याकडे असलेल्या भाज्या मी ऑलरेडी बॉईल केलेल्या आहे. ह्या बॉईल केलेल्या भाज्या मी या तेलामध्ये परतून घेणार आहे. तेलामध्ये परतून घ्यायचं कारण एवढंच आहे की आपण ग्रेव्हीमध्ये ह्या भाज्या टाकतो तेव्हा त्या पूर्णपणे अशा मेंचट झाल्या नाही पाहिजे, त्या खड्या राहिल्या पाहिजे. त्यामुळे तेलाचं कोटिंग हे प्रत्येक भाजीच्या पीसवर आलं पाहिजे, इवन वटाण्यावर सुद्धा. त्यामुळे या तेलामध्ये मी छानपैकी त्या परतून घेणार आहे. इतकं छान परतल्यानंतर आपल्याला मस्तपैकी त्याची चव पण इन्हान्स होते. तुम्ही काय करा, माझं चॅनल हे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या इन्स्टा आणि फेसबुकवर मला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचं तुम्हाला लिंक मिळेल. मी असे छान छान तुम्हाला रेसिपी दाखवते, त्या बघा. आता तुम्ही मला म्हणाल की काल पण तुम्ही रेसिपी ग्रेव्हीवाली टाकली, आज पण. तर एक लक्षात घ्या, हा सीझन आहे लग्नाचा. तुमच्या घरी जर लग्न असेल तर तुम्ही सुद्धा ह्या अशा भाज्या करू शकतात. प्रत्येकालाच ऑर्डर देऊन भाज्या करून घ्यायला परवडत नाही. इथे आपण भाजीला मीठ घातलं, त्यामुळे तुम्हाला हा मी चांगला सोपा उपाय दाखवलेला आहे. आणि ह्या ग्रेव्हीज आहेत, मी ऑलरेडी ग्रेव्ही रेडी केलेली आहे. या ग्रेव्ही तुम्ही 15 दिवस अगोदर करू शकता. तुमच्याकडे जर लग्न आहे तर तुम्ही त्याची प्रिपरेशन एक 8 दिवस जरी तुम्ही ग्रेव्ही बनवून ठेवल्या तरी तुम्हाला खूप सोपं जाईल. आता इथे आपल्या या सगळ्या भाज्या झालेल्या आहेत तळून, तर मी ह्या काढून घेणार आहे. आता इथे सगळ्या भाज्या काढल्यावर यात थोडं तेल राहिलं होतं, तिथे तेजपत्ता टाकला आणि मी रेडी ग्रेव्ही मी इथे फ्राय केली. आता माझ्याकडे ग्रेव्ही ऑलरेडी तयार असतात. मी 2-2, 2.5 किलोच्या ग्रेव्हीज बनवून ठेवते, कारण माझ्याकडे अर्जंट पटापट ऑर्डरी येतात. आता इकडे मी मस्तपैकी हे या भाजीला लागेल, 4 माणसांना लागेल एवढी ग्रेव्ही काढून घेतली आहे. आता तुम्ही म्हणाल 2.5 किलो ग्रेव्ही यांच्याकडे असते, तर या अचानक कशा काढतात, तर तुम्हाला तोही मी व्हिडिओ दाखवेन. मी काय करते, छोटे छोटे पॅकेट्स करते की 4 माणसं 2 माणसांचा ऑर्डरी, आणि मला जशी ऑर्डर येते तसं मी काढते, मायक्रोवेव्हमध्ये डिफ्रॉस्ट करते, किंवा जर वेळ असेल तर ते नॉर्मल असंच होऊ देते आणि मग ती ग्रेव्ही अशी फ्राय करते. भाज्या काय आपण लगेच बॉईल करू शकतो. त्यामुळे माझं जेवण हे अगदी झटपट होत असतं. आता इथे प्रणोतीज मसाले मी घालत आहे. प्रणोतीज मसाले हा माझा स्वतःचा ब्रँड आहे. 2 चमचे मी इथे काश्मीरी रेड चिली पावडर घातली आहे आणि 2 चमचे मी कोल्हापुरी मसाला जो प्रणोतीचा स्पेशल आहे तो मी घातलेला आहे. बाकी आपण ऑलरेडी त्या ग्रेव्हीमध्ये सगळ्या गोष्टी घातल्यामुळे आपल्याला आता इथे परतून नवीन काही घालायची गरज लागत नाही. आणि हे छानपैकी आपण परतून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. एक छान बॉईल आल्यानंतर तुम्ही या तळलेल्या भाज्या त्याच्यामध्ये ॲड करायचं. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही अगदी 2.5-3 किलोची भाजी केलीत ना, तरी मी तुम्हाला सांगते 15 मिनिटात तुमची ही भाजी होईल, तुमच्याकडे ग्रेव्ही रेडी असेल तर. तुम्ही माझे व्हिडिओज शेवटपर्यंत बघत चला आणि तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये अशा ग्रेव्हीज करून बघा आणि मग मला सांगा की त्याची टेस्ट कशी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या ॲड केल्या आहेत आणि मस्तपैकी आपण एक बॉईल घेणार आहोत. आणि एवढी भाजी छान केल्यानंतर आपण याला मस्तपैकी दम देणारच आहोत. तर तो दम कसा मी दिला आहे तेही तुम्ही बघा. आता मस्तपैकी आपण याला एकत्र करणार आहोत. तुम्ही माझ्या टिप्स अगदी फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला माझं हे व्हिडिओ खूप आवडतील. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्हाला हे बारकावे लगेच कळतात. आता ही ऑलमोस्ट आपली भाजी झालेली आहे. आता मी इथे तुम्हाला म्हटलं ना, इथे दम दिला आहे. या वाटीमध्ये मी ऑलरेडी तेल घेतलं होतं आणि निखारा त्याच्यावर ठेवला, तसा हा स्मोक झाला आणि अगदी हॉटेलला लाजवेल इतकी सुंदर भाजी आपली रेडी आहे. आता मी ते सर्व करते
आणि मस्तपैकी त्याच्यावर कोथिंबीर घालते. तुम्ही पण तुमच्याकडे हे जरूर करून बघत चला, कारण तुम्हाला ना माझ्याकडनं भरपूर टिप्स अँड ट्रिक्स मिळते. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.